लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे। शेजारच्या मध्य प्रदेशातून राज्यात अवैध मद्य आणि शस्त्र तस्करी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते। या सगळ्याचा आढावा घेतलाय संजय महाजन यांनी। देशभरात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू झाली आणि त्यामुळे बुलढाणा पोलीस हे अतिशय सक्रिय झालेले आहेत। आपण बघू शकताय की ही मध्य प्रदेशची सीमा आहे। बुलढाणा जिल्ह्याची बुलढाणा आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशची ही सीमा आहे आणि या सीमेवर आता मोठ्या प्रमाणात पोलिसांनी चेकिंग सुरू केलं आहे। प्रत्येक वाहन हे अशा प्रकारे चेक केले जात आहे। या ठिकाणी रात्रंदिवस पोलिसांची ही गस्त असते आणि या निमखेडे येथील या चेक पॉइंटवर पोलिसांची मोठी गस्त आहेत। आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी आपण त्यांनाच विचारूया की नेमकं ही चेकिंग कशासाठी आहेत। सर, नेमकं ही चेकिंग कशासाठी आहे आणि किती चेकपोस्ट आहेत, कशी असणार आहे याची उपाययोजना? मध्य प्रदेशकडून येणारी वाहने आणि तसेच महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे जाणारी सर्व वाहने आपण तपासणी करत आहोत। त्याच्यामध्ये काही अवैध दारू किंवा इतर काही शस्त्र किंवा असं काही माल पास होतो का, जेणेकरून त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल, दुष्परिणाम होईल, ते आपण सर्व तपासणी करून त्याच्यावर कारवाई करण्याची आपण इथे तरतूद ठेवलेली आहे। तर नक्कीच अशा प्रकारे प्रत्येक वाहन हे मध्य प्रदेशच्या सीमेवर तपासल्या जात आहे आणि बुलढाणा पोलिसांची ही मोहीम आता निवडणूक असेपर्यंत सुरू असणार आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मध्य प्रदेश सीमा, बुलढाणा। आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा दुपारच्या बातम्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।